नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर कृषी सहाय्यक पदभरती 2026 याच्यामध्ये जो काही नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, या नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जी आर नुसार आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अभ्यासक्रम, नवीन जी आर आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाची कागदपत्रे ही पाहणार आहोत। ओके, चला तर मग बघा काय सांगितलं जातं। कृषी सहाय्यक पदभरती 2026 ओके, नवीन जी आर नुसार महत्वाची कागदपत्रे कोणते आहेत बघा। तत्पूर्वी आपल्या या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम, जीएनएम असेल, त्याचबरोबर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, औषध निर्माता, त्याचबरोबर जलसंपदा बॅच, नगर परिषद, एफडीए, आदिवासी बॅच, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तलाठी पदभरती, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, कृषी सहाय्यक असेल, कृषी सेवक असेल, पशुसंवर्धन पदभरती, महिला बाल विकास, टीईटी टेट आणि एलएसओ या सर्व बॅचेस अवेलेबल असणार आहेत। या बॅचेसच्या द्वारे आपण या ठिकाणी लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करून देतो। शिवाय तुम्ही हे लेक्चर्स डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय ऍप्लिकेशन मधील ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। ओके, त्याचबरोबर वीकेंडचे जे काही शेवटचे 2 ते 3 दिवस असतात, जसे की शुक्रवार शनिवार असतील किंवा गुरुवार शुक्रवार असेल, तर यावेळी आपल्या सर्व टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सब्जेक्टचे या ठिकाणी एमसीक्यू असतात आणि एमसीक्यू किंवा पीवायक्यू किंवा तत्सम लेवलची क्वेश्चन सिरीज आपण सॉर्ट आउट करत असतो, ते सुद्धा लाईव्ह आणि युट्यूब प्लस काय असणार ऍप मध्ये आपण दोन्हीकडे सुद्धा हे लेक्चर्स फ्री ऑफ कॉस्ट देतो। त्याचबरोबर बघा आणखीन काय सांगितलं जातं, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शनासाठी असणार, वेळोवेळी योग्य पद्धतीने ते तुम्हाला काय करतात तर मार्गदर्शन करत असतात। चला तर मग बघा पुढे काय सांगितलं जातं, रिक्त जागा। आता बघा नवीन जी आर नुसार काय रिक्त जागा असणार, तर कृषी विभागामध्ये विविध संवर्गात मोठ्या प्रमाणात रिक्त भरती निघणार आहे। कृषी सहाय्यक पदे, यामध्ये कृषी सहाय्यक विभाग जे काही पद असणार, हे पद कृषी विभागाच्या गट क मध्ये येणार आणि थेट शेतकऱ्यांशी जोडलं जाणारं संबंधित असणारं पद आहे। या पदाच्या म्हणजेच कृषी सहाय्यक पदाच्या ह्या एकट्याच पदाच्या 1431 पेक्षा जास्त जागांची पदभरती केली जाणार आहे। तर एकूण रिक्त जागा जर का आपण पाहायला गेलं तर कृषी विद्यापीठे असतील, ओके, त्याचबरोबर कृषी विभाग आणि इतर तांत्रिक आणि अतांत्रिक पदे मिळून, टेक्निकल नॉन टेक्निकल अशी सगळी पदे मिळून 9000 पेक्षा मोठी पदभरती येण्याची चिन्ह आणि प्रक्रिया नियोजित आहेत। यामध्ये महाराष्ट्र कृषी सहाय्यक, कृषी सेवक भरतीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी काय काय सांगितलं जातं बघा। भरताना खालील कागदपत्रे गरजेचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा पासपोर्ट साईज फोटो, अलीकडच्या काळातील काय असणार आहेत तर व्हाईट बॅकग्राऊंड, विशेष सांगितले बघा, व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी पांढऱ्या कागदावरती काळ्या पेनाने केलेली शाईची स्वाक्षरी असावी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा पांढऱ्या कागदावरती किंवा निळ्या किंवा काळ्या शाईने केलेला असावा, हस्तलिखित घोषणापत्रक असावं, IBPS च्या नियमानुसार इंग्रजीत स्वतःच्या अक्षरात लिहिलेले घोषणापत्र गृहीत असणार आहेत। आवश्यक शैक्षणिक व इतर प्रमाणपत्रे, यामध्ये बघा कोणकोणते प्रमाणपत्र गरजेचे आहेत तर वैयक्तिक व वयाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला LC किंवा 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट वयाचा पुरावा म्हणून, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स ओळखपत्रासाठी, शैक्षणिक पात्रता 10वी 12वी, गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही, कृषी पदविका आणि पदवी, कृषी डिप्लोमा, BSc इन ऍग्रिकल्चरचे सर्व वर्षांची गुणपत्रक आणि पदवी पदविका प्रमाणपत्र, ओके, डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट यांचा समावेश आहे। जर का तुम्ही आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छित असणार तर तेव्हा जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असेल आणि EWS प्रमाणपत्र, याचं सुद्धा चालू आर्थिक वर्षातील EWS प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। समांतर आरक्षण प्रमाणपत्र, आता समांतर आरक्षण प्रमाणपत्र म्हणजे काय, महिला आरक्षण प्रमाणपत्र, यामध्ये मराठा किंवा खुल्या प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियरची अट रद्द करण्यात आली आहे। प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, माजी सैनिक किंवा दिव्यांग, दिव्यांग असाल तर किती टक्के लक्षात ठेवायचं, 40% असाल तरच, ओके, खेळाडू प्रमाणपत्र, क्रीडा विभागाकडून पडताळणी केलेले काय असणार स्पोर्ट व्हेरिफिकेशन,
ओके, इतर अनिवार्य का प्रमाणपत्र डोमेसाईल प्रमाणपत्र असेल, संगणक अर्हता प्रमाणपत्र असेल आणि नाव बदललेचा पुरावा, तर असे हे प्रमाणपत्र या ठिकाणी असणार आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच इम्पॉर्टंट आणि अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.